ज्यांनी याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं, माझे मित्र प्रसाद परबजी, ॲडव्होकेट वर्गीस गुत्तेदारजी, व्यंकटेश शेट्टी चेअरमनजी, सेक्रेटरी भारत शेट्टीजी, खात्याचे अधिकारी माझे मित्र लवेकर साहेब, उपस्थित असलेले सर्व सभासद बांधव, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचा उद्घाटक नात्यानं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. नमस्कार, मैं भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग फेडरेशन. रिसेंटली टिळक साफल्य कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी टिळक नगर चेंबूर उस सोसाइटी का सेल्फ डेवलपमेंट का फाउंडेशन लिंक सेरेमनी हुआ. उसके बारे में जानकारी देने के लिए आज हमने एडवोकेट श्री प्रसाद परब जी को यहाँ आमंत्रित किया है. धन्यवाद म्हात्रे सर. ऑन बिहाफ ऑफ महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव हाउसिंग एंड अपार्टमेंट फेडरेशन हम टिळक साफल्य कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी जो टिळक नगर चेंबूर मुंबई में लोकेटेड है, इस सोसाइटी ने जो सेल्फ फ्री डेवलपमेंट की फाउंडेशन लेइंग सेरेमनी आफ्टर ऑब्टेनमेंट ऑफ IOD CC रेरा रजिस्ट्रेशन नंबर जो संपन्न की है, उसके लिए हम इस सोसाइटी को धन्यवाद एंड बधाई देते हैं. उसी तरह से हम ऑनरेबल कैबिनेट मिनिस्टर श्री बाबा साहेब पाटिल जो मिनिस्ट्री ऑफ कॉपरेशन हेड करते हैं इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, उन्हें भी हम लाख लाख धन्यवाद कहते हैं, क्योंकि उन्होंने इस फाउंडेशन लेइंग सेरेमनी में आके इस फाउंडेशन लेइंग को संपन्न किया है. इस तरह से हमें स्टेट की जो कॉपरेशंस डिपार्टमेंट है उसकी सेल्फ फ्री डेवलपमेंट को एक हम बोलते हैं सपोर्ट, वो हमें यहाँ पे प्रदान किया गया है. उसी तरह से जब हम सेल्फ फ्री डेवलपमेंट की बात करते हैं, यानी सेल्फ फ्री डेवलपमेंट यानी रीडेवलपमेंट ऑफ कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी का फ्यूचर माना गया है, उसकी जब हम बात करते हैं तो सेल्फ फ्री डेवलपमेंट की हमें कोऑपरेटिव वैल्यूज़ एंड कोऑपरेटिव प्रिंसिपल्स जो इंटरनेशनल कोऑपरेटिव ने डिक्लेयर किए हैं वो प्रदान किए गए हैं. इस तरह से हमें दिखाई देता है, क्योंकि सेल्फ फ्री डेवलपमेंट यानी कोऑपरेटिव वैल्यूज़ की सेल्फ हेल्प, सेल्फ रेस्पॉन्सिबिलिटी, सेल्फ फ्री डेवलपमेंट यानी डेमोक्रेसी, इक्वालिटी, इक्विटी, सॉलिडारिटी, सेल्फ फ्री डेवलपमेंट यानी ऑनेस्टी, ओपननेस एंड केयर फॉर अदर्स. उसी तरह से कोऑपरेटिव प्रिंसिपल्स के जो आधार है यानी ऑटोनोमस एंड इंडिपेंडेंस फंक्शनिंग एंड कोऑपरेशन अमॉन्ग्स कोऑपरेटिव, यानी जो अन्य अलॉटीज हमारे सेल्फ फ्री डेवलपमेंट में जुड़ेंगे उन्हें भी नाविन्यपूर्ण एमिनिटीज़ जो प्रदान करना है, वो एक सेल्फ फ्री डेवलपमेंट का बेस है. जस्ट फॉर एग्जांपल, टिळक साफल्य कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी के सेल्फ फ्री डेवलपमेंट में उन्होंने ये घोषित किया है कि दिस इज़ द फर्स्ट रेसिडेंशियल रीडेवलपमेंट प्रोजेक्ट whereby they are giving centralized air conditioning system in Maharashtra in all the flats of their particular project. उसी तरह से जो हॉट एयर ब्लो हो रहा है एयर कंडीशनिंग सिस्टम में, दैट इज़ कन्वर्टेड टू द टैप्स फॉर हॉट वाटर सिस्टम. उसी तरह से वेस्ट वाटर मैनेजमेंट है, रूफटॉप गार्डन्स है, कैफ़े है, एंड इस तरह से सस्टेनेबल डेवलपमेंट यानी ग्रीन बिल्डिंग डेवलपमेंट की तरह उन्होंने एक अपना प्रस्थान जो है वो किया गया है थ्रू दिस सेल्फ फ्री डेवलपमेंट मॉडल. आज एका आनंदी वातावरणामध्ये टिळक साफल्य गृहनिर्माण सोसायटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या विधानसभेच्या माझ्या सहकारी भगिनी सना मलिक, त्यांचा प्रश्न लागलाय, माझे पाहुणे घेऊनच त्या गेलेले आहेत. उपस्थित असलेले आपल्या फेडरेशनचे चेअरमन सुहासजी पटवर्धन साहेब, ज्यांनी याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं, माझे मित्र प्रसाद परबजी, ॲडव्होकेट वर्गीस गुत्तेदारजी, व्यंकटेश शेट्टी चेअरमनजी, सेक्रेटरी भारत शेट्टीजी, खात्याचे अधिकारी माझे मित्र लवेकर साहेब, उपस्थित असलेले सर्व सभासद बांधव, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचा उद्घाटक नात्यानं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर. अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी आज आपलं पूर्णत्वास जात आहे. नीतीला मान्य असेल, परमेश्वराला मान्य असेल,
की बाबासाहेब पाटील सहकार मंत्री व्हावं आणि बाबासाहेब पाटलाच्या हस्तेच उद्घाटन करावं ही पृथ्वीला मान्य आहे. टिळक साफल्य सहकारी निर्माण संस्था चेंबूर सहविकास प्रकल्प या ठिकाणी आताच आपण केलेला आहे. आज मुंबई चेंबूर परिसरातील टिळक नगरमध्ये हा एक ऐतिहासिक क्षण आपल्याला अनुभवाला येत आहे. टिळक साफल्य सहकारी ग्रामीण संस्थेच्या सहविकल्प विकास प्रकल्पाचे भूमिपूजन हे केवळ एक इमारतीचे उद्घाटन नाही, चेंबूर मधील सामान्य रहिवाशाच्या स्वप्नपूर्तीचा शुभारंभ आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. संस्थेची गौरवशाली हा प्रवास आहे. टिळक साफल्य गृहनिर्माण संस्था ही टिळकनगर चेंबूर येथील कार्यरत असून अनेक वर्षापासून स्थानिक रहिवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि सोयीस्कर निवासी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी अविरतपणे काम करत आहे. अतिशय प्रामाणिकपणाने ह्या मंडळीने आतापर्यंत काम केलेलं आहे. सहकारी तत्वावर चालणाऱ्या संस्थेचे आपल्या सभासदांच्या मूलभूत रहिवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक निवासी प्रकल्प यशस्वीरित्या राबवले आहेत. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण प्राधिकरणाच्या सर्व मान्यता आणि प्रमाणपत्रे प्राप्त करून कायदेशीर मार्गाने संस्थेच्या सभासदांना विश्वास सातत्याने टिकवून ठेवला आहे. या ठिकाणी बघितलं 24 लोकांचा या ठिकाणी आपण अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक घराला आपण 1-2 एसी बसवायचो, पण याच्यामध्ये सेंट्रलाइज एसी बसविला आहे. सेंट्रलाइज एसी काही वेगळा नाही आहे, पण इथं जे बसविलेले आहे त्याच्यात काही गोष्टी तुम्हाला मी तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. त्याच्यामधून जे काही पाणी निघणार आहे त्याच्यातून गरम हवा निघणार आहे, ते पाणी देखील आपण एकत्र करून त्याचा वापर दुसऱ्या कामासाठी वापर करतोय. आणि एसीच्या पाठीमागून जर आपण एका बिल्डिंग मध्ये जात असलो तर आपल्याला गरम हवा लागतो. ते प्रदूषण देखील खराब करत आहे. ते देखील गरम हवा एकत्र करून पुन्हा त्याला वापर करून आपल्या बिल्डिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापर करायची व्यवस्था त्या ठिकाणी केलेला आहे. आणि अशा प्रकारचं नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आणि अतिशय खरं तर आर्किटेक्चरला धन्यवाद देतो की सिंपल आणि साधं इलिव्हेशन दिलेलं आहे. जेवढे बंगले तेवढ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. आणि वरच्या मजल्यावर टावरवर आपण एक गार्डन करतोय. त्या ठिकाणी भविष्यामध्ये काही संध्याकाळी 4 वाजता सकाळी नाट्याची चहा पाण्याची व्यवस्था ते मात्र पैसे देऊन घ्यावं लागेल. नाहीतर तुम्ही म्हणताल की ह्याच्यामध्ये फुकट आहे, तर ते तसं होणार नाही. पण वाटलं बोर्डाला त्याची ऐपत चांगली झाली, आर्थिक क्षमता निर्माण झाली तर ती करू शकते. पण अशा प्रकारचं सुटसुटीतपणानं या वकील साहेबांनी आणि या कॉन्ट्रॅक्टरनं करायचं काम केलंय. आणि अधिक वेळ काही लागणार नाही, जास्तीत जास्त 1.5 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. आणि झाल्यावर सना मलिकला आणि मला बोलवा उद्घाटनाला. त्या दिवशी देखील अशा प्रकारचा एक चांगला चहा पाजवा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय समाधान वाटलं मला, कारण या सहकारी चळवळीची काय ताकद आहे आपण बघितलेली आहे. आज राज्यामध्ये राज्याची ओळख भारतात नाही तर जगामध्ये झालेली आहे की सहकारी चळवळीमधून सर्व लोकांना एकत्रित करून घेऊन कारखाने चालवतो, बँका चालवतो, सूतगिरण्या चालवतो, पतसंस्था चालवतो, मजूर सोसायट्या चालवतो आणि गृहनिर्माण संस्था. आज महाराष्ट्रामध्ये 1,25,000पेक्षा अधिक सोसायट्या आहेत. त्याच्यापैकी अधिक ह्या मुंबईमध्येच आहेत. हे सगळं काम आपण करतोय, माझा विभाग करतोय. आणि आता पूर्वीच्या पेक्षा नवीन आपण योजना आणलेल्या आहेत. आता फार काही आपल्याला चक्रा मारायची आवश्यकता नाही, ऑनलाईन सगळ्या गोष्टी करतोय. आणि त्याच्यामध्ये जे काही लॅकुने आहे ते कमी करायचं काम करतोय. आणि याच्यातल्या काही उणिवा होत्या ते जे आमच्या ज्युडिशरीकडे गेलेले आहेत, लँड ज्युडिशरीकडे, ते देखील निश्चितपणे लवकर होऊन त्याच्यामधून देखील आपल्या स्वप्नपूर्ती होईल अशी मला या ठिकाणी अपेक्षा वाटते. शासनाचे आता सांगितलं की शासनाच्या पाठिंब्याशिवाय कुणी करू शकत नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब, आज आमच्या वहिनी साहेब आहेत, अगोदर दादा होते, आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार या ठिकाणी भक्कमपणानं काम करत आहे. या 2-3 वर्षामध्ये राज्याची परिस्थिती निश्चितपणे बदललेली आपल्याला दिसेल. अशा प्रकारचं सरकारचं धोरण ठरलेलं आहे.
आम माणसाला या ठिकाणी निश्चितपणे न्याय मिळणार आहे, सुख सुविधा मिळणार आहेत, भौतिक सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत, आरोग्याची सोय चांगली मिळणार आहे, शिक्षणामध्ये आपल्याला दर्जा वाढवायचा आहे. महाराष्ट्र शासनाने MC अमेंडमेंट रूल्स अंतर्गत सर्व विकासाला पूर्णपणे कायदेशीर मान्यता दिलेली आहे आणि म्हणून या तरतुदीमुळे संस्थेला जमिनीचे हस्तांतर अत्यंत सुलभ झाले आहे. NA टॅक्स रद्द केल्यामुळं सगळ्यासाठी या खात्याचे मंत्री बावनकुळे साहेबांनी खूप चांगले निर्णय घेतले. त्याच्यामध्ये देखील हा एक निर्णय चांगला झालेला आहे आणि केल्यामुळे सभासदांवर आर्थिक भारी कमी झाला आहे. शासन स्वयंविकास प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारची गवाही देतो. अनेक गोष्टी बोलायसारख्या आहेत, काही बोलत नाही. खूप चांगल्या कार्यक्रमाला बोलून घेतला आणि एका सर्वसामान्य माणसाची एक राहण्याची सोय या ठिकाणी झाली. त्याचं भूमिपूजन केला. परमेश्वराला आई भगवानला प्रार्थना करतो या ठिकाणची ही इमारत आमच्या या कुटुंबाला या ठिकाणी सुख समृद्धी द्यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचा उद्घाटन करताना पुन्हा एकदा उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम यही कहते हैं कि इस तरह से नाविन्यपूर्ण एमिनिटीज़ जो है वो लोगों को प्रदान होती है, अलॉटीज़ को प्रदान होती है, एंड देन अलॉटीज़ कोऑपरेशन में जुड़ते हैं और कोऑपरेशन की जो सक्षमता है वो और भी उभर के हमें दिखाई देती है. इसीलिए हम तिलक साफल्य कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी को फिर से एक बार धन्यवाद देते हैं, बधाई देते हैं, एंड वंस अगेन वी आर थैंकफुल टू द स्टेट गवर्नमेंट फॉर देयर सपोर्ट ऑफ सेल्फ रीडेवलपमेंट इन कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़. धन्यवाद.